संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंना वाचवलं जातंय का असा सवाल उपस्थित होण्यामागचं कारण म्हणजे याविषयी मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मागील काही दिवसांमध्ये माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये केलेली वक्तव्य। कारण धनंजय मुंडेंचा यात काहीही संबंध दिसून येत नाही, कुणाकडे काही पुरावे असतील तर त्यांनी आणून द्यावेत असं फडणवीसांनी म्हटलंय। आता याच प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा मुंडेंविरुद्धचे पुरावे थेट उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देऊनही कारवाई होत नसल्याची तक्रार वारंवार माध्यमांसमोर येऊन सांगितली होती। यातच पुढे जाऊन सांगायचं तर मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी वाल्मिक कराडची अजूनही बी टीम कार्यरत असल्याचं अनेकदा बोलून दाखवलंय। विशेष म्हणजे याच प्रकरणात आणखी एक FIR दाखल होईल असं सुद्धा त्यांनी म्हटलं होतं, पण अजून तरी दुसरा FIR दाखल झाल्याची नोंद नाहीये। वाल्मिक कराडची बी टीम सांगायची झाली तर बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे हा तोच मोराळे ज्याच्या गाडीतून वाल्मिक कराड पुण्यातील CID कार्यालयात शरण आला होता आणि इतर दोघे चौघे आहेतच। त्यामुळे आता यांच्यावर गुन्हा दाखल झाला, त्यांचे CDR तपासले गेले तर मुंडे अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळेच धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी वाल्मिक कराडच्या या टीम बीलाही वाचवलं जातंय का असा प्रश्न उपस्थित होतोय।